कल्पना करा, तुम्ही रोज सकाळी उठता, तेच काम करता, तीच चिंता घेऊन झोपता आणि वर्षानुवर्षे हेच चक्र सुरू राहतं. पण काही लोक असतात जे याच जगात राहून वेगळं आयुष्य जगतात. त्यांच्याकडे जादूची छडी नसते, त्यांच्याकडे असतो फक्त एक वेगळा विचार. हा विचार म्हणजे टॉप 1% माइंडसेट. आज आपण या संपूर्ण ऑडिओबुकमध्ये समजून घेणार आहोत की हे 1% लोक नेमकं काय वेगळं करतात, त्यांची विचारसरणी कशी असते आणि तुम्ही स्वतःला कसं बदलू शकता. नमस्कार मित्रांनो, विलंब न करता सुरू करूया. अध्याय 1, द 1% कोड. 1%चा कोड. बहुतेक लोक आयुष्य जसं आहे तसं स्वीकारतात. सकाळी उठणं, कामावर जाणं, दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं आणि रात्री थकून झोपणं हीच त्यांची सामान्य जिंदगी बनते. पण काही लोक असतात, ते 1% लोक, जे हे ठरवत नाहीत की जग त्यांना काय देईल, ते ठरवतात की त्यांना जगाकडून काय हवं आहे. हाच फरक आहे सामान्य आणि असामान्य विचारसरणीत. हाच आहे द 1% कोड. 1% लोक इतरांपेक्षा जास्त हुशार नसतात, ते फक्त वेगळा विचार करतात. त्यांची विचारसरणी अशी असते की ते प्रत्येक गोष्टीत वाढ शोधतात, प्रत्येक अपयशात धडा पाहतात आणि प्रत्येक आव्हानात संधी. जेव्हा इतर लोक तक्रार करतात की आयुष्य अन्यायकारक आहे, हे 1% लोक शांतपणे रणनीती आखतात. ते समजतात की जग सहानुभूती देत नाही, जग फक्त परिणामांना आदर देतं. तुम्ही जर नीट पाहिलं तर 1% लोकांमध्ये एक विचित्र शांतता असते. ते प्रतिक्रियाशील नसतात, ते प्रतिसादशील असतात. कोणी अपमान केला तर ते आक्रमकतेने नाही, जागरूकतेने प्रतिक्रिया देतात. कारण त्यांना माहीत असतं की ऊर्जा अमूल्य आहे आणि ती प्रत्येक छोट्या गोष्टीवर वाया घालवायची नसते. यशस्वी लोकांचं रहस्य हे नाही की ते नेहमी प्रेरित असतात. खरं रहस्य हे आहे की त्यांनी शिस्तीला आपला धर्म बनवला आहे. जेव्हा इतर लोक मूडनुसार काम करतात, हे लोक पद्धतीनुसार काम करतात. त्यांना माहीत असतं की भावना अविश्वसनीय असतात, पण पद्धती सातत्यपूर्ण राहतात. म्हणूनच त्यांचा प्रत्येक दिवस उद्देशपूर्ण असतो. जेव्हा इतरांचे दिवस बघू काय होतं या मूडमध्ये जातात, 1% लोक आपल्या मनाला पुन्हा प्रोग्रॅम करतात. ते जाणतात की अवचेतन मन दररोजच्या 99% निर्णयांवर नियंत्रण ठेवतं. म्हणून ते त्याला सकारात्मक, केंद्रित आणि हेतुपूर्ण इनपुट देतात. ते जे कंटेंट वापरतात, जे लोक आजूबाजूला ठेवतात, जे संवाद करतात, सगळं निवडलेलं असतं. त्यांच्यासाठी मन एक बाग आहे आणि तण काढणं तितकंच महत्त्वाचं आहे जितकं बी पेरणं. ते दररोज स्वतःला एक प्रश्न विचारतात, हे काम मला माझ्या ध्येयाच्या जवळ नेत आहे का दूर? आणि जर उत्तर दूर असेल तर ते अपराधीपणाशिवाय ते सोडून देतात. त्यांना कोणाला प्रभावित करायचं नसतं, कोणाची मान्यता नको असते. त्यांचा दिशादर्शक आत असतो, बाहेर नाही. हीच स्वतंत्रता त्यांना दुर्मिळ बनवते. अध्याय 2, इनर रिप्रोग्रामिंग, आंतरिक पुनर्रचना. माणसाचं मन ही सर्वात गुंतागुंतीची यंत्रणा आहे, पण बहुतेक लोक ती समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाहीत. ते फक्त स्वयंचलित मोडवर जगत राहतात. रोज तोच विचार, त्याच सवयी, त्याच प्रतिक्रिया. पण सत्य हे आहे की आपला प्रत्येक अनुभव, प्रत्येक विचार, प्रत्येक भावना आपल्या मनाच्या खोल भागात म्हणजे अवचेतन मनात ठसा उमटवते आणि तेच अवचेतन मन आपलं संपूर्ण आयुष्य नियंत्रित करतं. इनर रिप्रोग्रामिंग म्हणजे त्या जुन्या पद्धतीला समजून घेणं, तोडणं आणि नव्या पद्धतीने बदलणं, जेणेकरून तुम्ही तुमच्या मनाला तुमच्या इच्छेनुसार चालवू शकाल. ते तुम्हाला चालवणार नाही. आपलं अवचेतन मन 24 तास सक्रिय असतं. जरी आपल्याला त्याची जाणीव नसली तरी हे मन आपल्या बालपणापासूनच कार्यक्रम शोषून घेत असतं. आई-वडिलांनी सांगितलेल्या गोष्टी, समाजाकडून शिकलेलं, अनुभवलेली भीती आणि मर्यादा सगळं त्यातच साठवलेलं असतं. हे कार्यक्रम आपले विश्वास बनतात आणि तेच विश्वास आपलं वर्तन ठरवतात. म्हणून जेव्हा कोणी म्हणतं मी बदलू शकत नाही, खरं तर ते म्हणत असतात की माझे अवचेतन कार्यक्रम खूप मजबूत आहेत. 1% लोक ही गोष्ट समजतात. ते जाणतात की जर तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर तुम्हाला तुमच्या मनाच्या त्या भागापर्यंत पोहोचावं लागेल जो दिसत नाही, तो भाग जो तुमची ओळख परिभाषित करतो. इनर रिप्रोग्रामिंगची सुरुवात जागरूकतेने होते. हे ओळखणं की तुमच्यात कोणते विश्वास तुम्हाला मर्यादित करत आहेत. जसं की मी यशस्वी होऊ शकत नाही, मी हुशार नाही, मला पैसे कमवता येत नाहीत. हे सगळे फक्त जुने कोड आहेत जे कोणीतरी दुसऱ्याने तुमच्यात स्थापित केले आहेत. पण चांगली गोष्ट ही आहे की प्रत्येक कोड बदलता येतो, जर तुम्ही त्याला बदलण्यासाठी नवीन सूचना लिहिल्या तर. अवचेतन मनाला पुन्हा प्रोग्राम करण्याचे 3 मुख्य मार्ग आहेत:
पुनरावृत्ती, भावना आणि कल्पनाशक्ती. पुनरावृत्ती म्हणजे जी गोष्ट तुम्ही वारंवार विचार करता किंवा बोलता ती तुमच्या अवचेतनात कायमस्वरूपी विश्वास बनते. म्हणून जर तुम्ही रोज तुमच्या मनात नकारात्मक विचार टाकत असाल, जसं की मी हरत आहे किंवा माझ्याने होणार नाही, तर तुमचं अवचेतन ते खरं मानतं आणि त्यानुसार तुमची वास्तविकता घडवतं. पण जर तुम्ही रोज सकारात्मक विचार पुन्हा पुन्हा करत असाल, मी सक्षम आहे, मी नियंत्रणात आहे, मी वाढत आहे, तर हळूहळू तुमचं अवचेतन नवीन मार्ग तयार करू लागतं. दुसरा मार्ग आहे भावना. अवचेतन तर्क समजत नाही, ते फक्त भावना समजतं. म्हणून ज्या गोष्टी तुम्हाला भावनिकरित्या स्पर्श करतात त्याच सर्वात खोलवर ठसा उमटवतात. जर तुम्ही एखाद्या अपयशानंतर अपराधीपणात किंवा लाजेत बुडून राहिलात तर ती भावना तुमच्यात अपयशाची ओळख बनवते. पण जर तुम्ही प्रत्येक अपयशाला वाढीच्या भावनेशी जोडलात, मी यातून शिकत आहे, मी विकसित होत आहे, तर तीच घटना तुमच्यासाठी शक्तीचा स्रोत बनते. तिसरा मार्ग आहे कल्पनाशक्ती. जेव्हा तुम्ही तुमची ध्येय स्पष्टपणे कल्पना करता, जणू ती आधीच तुमची वास्तविकता आहे, तेव्हा अवचेतन मन त्या प्रतिमांना खरं मानून त्याच दिशेने काम करू लागतं. न्यूरोसायन्सने सिद्ध केलं आहे की जेव्हा आपण एखादी गोष्ट तीव्रतेने कल्पना करतो, तेव्हा मेंदू तेच न्यूरल पॅटर्न सक्रिय करतो जे खऱ्या अनुभवात होतात. म्हणूनच उच्च दर्जाचे खेळाडू, उद्योजक आणि कलाकार कल्पनाशक्तीला दैनंदिन सराव बनवतात. ते आधी मनात जिंकतात, मग खऱ्या जगात. अध्याय 3, डिलेड ग्रॅटिफिकेशन, विलंबित समाधान. आपलं मन तात्काळ मिळणाऱ्या सुखांच्या मागे धावण्यासाठी बनलेलं आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला एखादा छोटा आनंद मिळतो, जसं फोनवर नोटिफिकेशनचा आवाज, सोशल मीडियावर एक लाईक किंवा कोणाकडून थोडीशी स्तुती, आपलं मन डोपामिन सोडतं आणि आपण त्याच संवेदनेचे व्यसनी बनतो. हेच आहे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. पण हाच तो सापळा आहे जो बहुतेक लोकांना सामान्यतेत अडकवून ठेवतो. कारण खरी वाढ, खरी शक्ती आणि खरं यश नेहमी डिलेड ग्रॅटिफिकेशनमधून येतं. म्हणजे त्या सुखाला पुढे ढकलणं, जे आत्ता तुम्हाला चांगलं वाटतंय, जेणेकरून नंतर काहीतरी खूप मोठं मिळवता येईल. डिलेड ग्रॅटिफिकेशन म्हणजे स्वतःवर इतकं नियंत्रण की तुम्ही तुमची तात्काळ इच्छा थांबवू शकता, कारण तुम्हाला तुमच्या दीर्घकालीन उद्देशाची किंमत माहीत असते. हीच ती गोष्ट आहे जी सामान्य मनांना असामान्य मनांपासून वेगळी करते. सामान्य लोक प्रत्येक गोष्ट लवकर मिळवण्याच्या प्रयत्नात असतात. लवकर पैसा, लवकर प्रसिद्धी, लवकर समाधान. पण जे 1% लोक असतात ते समजतात की खरं बक्षीस त्या प्रवासाच्या शेवटी आहे, जिथे धीर, शिस्त आणि एकाग्रतेची परीक्षा होते. तुम्ही जर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक महान व्यक्तीकडे पाहिलात, मग ते शास्त्रज्ञ असो, कलाकार असो किंवा उद्योजक, त्यांच्यात हे एक समान वैशिष्ट्य दिसेल. त्यांनी तात्काळ आनंदावर नियंत्रण ठेवलं आहे. त्यांना माहीत होतं की प्रत्येक छोटा आराम, प्रत्येक छोटी विचलितता त्यांना त्यांच्या मोठ्या ध्येयापासून दूर करते. डिलेड ग्रॅटिफिकेशनचा थेट संबंध आत्मनियंत्रणाशी आहे. आणि आत्मनियंत्रण फक्त इच्छाशक्तीने येत नाही, ते जागरूकतेने येतं. जेव्हा तुम्हाला हे समजू लागतं की प्रत्येक वेळची छोटी खुशी, प्रत्येक वेळचं छोटं व्यसन तुम्हाला तुमच्या उद्देशापासून किती दूर नेत आहे, तेव्हा तुम्ही नैसर्गिकरित्या त्याला विरोध करू लागता. तुम्हाला त्यात त्याग दिसत नाही, तुम्हाला शक्ती दिसते, कारण तुम्हाला माहीत असतं की प्रत्येक वेळचं नाही तुम्हाला थोडं अधिक मजबूत बनवत आहे. डिलेड ग्रॅटिफिकेशन मेंदूची एक प्रशिक्षण प्रक्रिया आहे. जेव्हा तुम्ही वारंवार एखाद्या मोहाला विरोध करता, तेव्हा तुमचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे मेंदूचा तो भाग जो निर्णय घेण्यासाठी आणि नियोजनासाठी जबाबदार आहे, तो मजबूत होतो. हळूहळू तुमचा मेंदू तात्काळ आनंदाकडे दुर्लक्ष करायला शिकतो. म्हणूनच शिस्तबद्ध लोक एका शांत आत्मविश्वासाने चालतात, जेव्हा आवेगी लोक नेहमी धावपळीत असतात. 1% विचारसरणीचा गाभा हाच आहे. ते जाणतात की प्रत्येक अर्थपूर्ण गोष्टीला वेळ लागतो, मग ते शारीरिक परिवर्तन असो, संपत्ती निर्माण असो किंवा मानसिक शांती. ते सातत्याला बक्षिसापेक्षा जास्त महत्त्व देतात, कारण बक्षीस फक्त एका क्षणाचं असतं, पण सातत्यात चारित्र्य घडवतं. आणि जेव्हा तुमचं चारित्र्य मजबूत असतं, तेव्हा कोणतीही बाह्य गोष्ट तुमचं यश थांबवू शकत नाही. जर तुम्ही आजपासून तुमच्या डिलेड ग्रॅटिफिकेशनची सवय लावलीत, तर येत्या काही वर्षांत तुमचं मन, तुमची ऊर्जा आणि तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलेल. कारण तेव्हा तुम्ही प्रतिक्रियाशील राहणार नाही, तुम्ही निर्माता बनाल. तुमचा प्रत्येक निर्णय उद्देशाने चालवलेला असेल, आवेगाने नाही. आणि हाच फरक आहे सामान्य आणि असामान्य यांच्यात. अध्याय 4, रूथलेस क्लॅरिटी, निर्दय स्पष्टता. आयुष्यातील सर्वात मोठी शक्ती आहे स्पष्टता. पण हीच ती गोष्ट आहे जी बहुतेक लोकांकडे नसते. लोक म्हणतात की त्यांना यश हवं आहे, पण जेव्हा त्यांना विचारलं जातं की कशात, तेव्हा त्यांच्याकडे कोणतंही ठोस उत्तर नसतं.
ते फक्त म्हणतात काहीतरी मोठं करायचं आहे, काहीतरी बनायचं आहे, आयुष्यात पुढे जायचं आहे. पण कुठे आणि का याचं उत्तर त्यांच्याकडे नसतं. आणि जेव्हा दिशाच स्पष्ट नसते तेव्हा प्रत्येक मेहनत विखुरली जाते. म्हणूनच बरेच लोक वर्षानुवर्षे मेहनत करतात पण तिथेच उभे राहतात. कारण त्यांना हेच माहीत नसतं की त्यांना कोणत्या दिशेने चालायचं आहे. 1% लोकांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य हेच असतं की त्यांच्याकडे रूथलेस क्लॅरिटी असते, म्हणजे अशी स्पष्टता जी कोणत्याही शंकेला किंवा गोंधळाला जागा देत नाही. रूथलेस क्लॅरिटी म्हणजे तुम्ही तुमच्या उद्देशाबद्दल इतके स्पष्ट आहात की तुमच्या आत कोणताही संघर्ष उरत नाही. तुम्हाला माहीत असतं की तुम्हाला काय हवं आहे, का हवं आहे आणि त्यासाठी काय त्याग करता येईल. जेव्हा तुमच्यात ही स्पष्टता असते तेव्हा जगातील कोणतीही विचलितता तुम्हाला थांबवू शकत नाही. इतर लोक जेव्हा छोट्या छोट्या गोष्टींत गुंतलेले असतात तेव्हा तुम्ही एका दिशेने अढळपणे चालत असता. हीच स्पष्टता तुम्हाला दुर्मिळ बनवते. प्रत्येक व्यक्तीच्या आत 2 आवाज चालत असतात. एक जो भीतीत जगतो आणि दुसरा जो उद्देशात जगतो. पहिला आवाज म्हणतो, जर अपयशी झालो तर काय होईल? दुसरा म्हणतो, जर मी प्रयत्नच केला नाही तर काय होईल? रूथलेस क्लॅरिटी म्हणजे तुम्ही त्या भीतीच्या आवाजाला शांत करता आणि फक्त उद्देशाचा आवाज ऐकता. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या काबद्दल प्रामाणिक असता तेव्हा प्रत्येक अडचण तुमच्यासाठी एक पायरी बनते. पण स्पष्टता अचानक येत नाही, ती आत्मपरीक्षणातून येते. जेव्हा तुम्ही स्वतःला प्रामाणिकपणे प्रश्न विचारता, मला खरोखर काय हवं आहे? ही माझी इच्छा आहे की समाजाची? मी त्या गोष्टीसाठी माझा आराम सोडायला तयार आहे का? तेव्हा तुमचं मन स्वच्छ होऊ लागतं. 1% लोक या प्रश्नांपासून पळत नाहीत, ते त्यांचा सामना करतात. ते स्वतःशी अस्वस्थ संवाद करतात, कारण त्यांना माहीत असतं की हेच सत्य त्यांना दिशा देईल. रूथलेस क्लॅरिटीचा दुसरा पैलू आहे कठोर प्रामाणिकता, स्वतःशी आणि जगाशी. याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या कमकुवतपणापासून तोंड फिरवू नका. जर तुम्ही आळशी असाल तर ते स्वीकारा. जर तुम्ही असातत्यपूर्ण असाल तर ते ओळखा. कारण सत्य स्वीकारल्यानंतरच परिवर्तन सुरू होतं. जो माणूस स्वतःशी खोटं बोलतो तो कधीही स्पष्टता मिळवू शकत नाही. तो नेहमी कोणत्या तरी भ्रमात जगतो. मी प्रयत्न करतोय, वेळ योग्य नाही, परिस्थिती माझ्या विरुद्ध आहे. पण 1% लोक सबब नाही, फक्त सत्य पाहतात. आणि जेव्हा तुम्ही सत्य पाहता तेव्हा तुम्हाला स्पष्ट दिसतं की काय करायचं आहे. स्पष्टतेचा सर्वात मोठा शत्रू आहे गोंगाट. आणि आजच्या जगात गोंगाट सर्वत्र आहे. सोशल मीडियावर प्रत्येकजण काहीतरी सांगत आहे, असं जगा, असं विचार करा, हे करा, ते करू नका. लोक दुसऱ्यांच्या यशाच्या आवृत्त्या स्वीकारतात आणि स्वतःचा आवाज गमावतात. पण 1% लोक या गोंगाटापासून वर उठतात. ते शांतता निवडतात, आत्मपरीक्षण निवडतात. कारण स्पष्टता तेव्हा येते जेव्हा तुम्ही आत ऐकता, बाहेरच्या जगात नाही. कधी-कधी रूथलेस क्लॅरिटीचा अर्थ असाही असतो की तुम्हाला त्या गोष्टी सोडाव्या लागतील जे तुमच्या उद्देशाशी जुळत नाहीत. मग ते लोक असोत, सवयी असोत किंवा आराम. हे निर्णय सोपे नसतात, पण स्पष्टता त्याग मागते. जेव्हा तुम्हाला स्पष्ट दिसतं की तुमचं ध्येय कुठे आहे तेव्हा तुम्हाला हेही दिसू लागतं की कोणत्या गोष्टी तुम्हाला त्यापासून दूर करत आहेत. आणि तेव्हा तुमच्यात इतकी हिंमत येते की तुम्ही नाही म्हणू शकता. त्या मित्राला जो तुम्हाला चुकीच्या दिशेने ओढतो, त्या सवयीला जी तुमची ऊर्जा खाऊन टाकते, आणि त्या विचलिततेला जी तुम्हाला सामान्यतेत अडकवते. अध्याय 5, मेंटल आयसोलेशन, मानसिक एकांत. प्रत्येक महान व्यक्तीच्या आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा तो गर्दीपासून वेगळा होतो. तो लोकांपासून नाही तर गोंगाटापासून अंतर ठेवतो. विचारांचा गोंगाट, मतांचा गोंगाट आणि जगाच्या सतत मान्यतेच्या भुकेपासून. हीच अवस्था मेंटल आयसोलेशन म्हणतात. ती जागा जिथे मन एकटं नाही तर स्वतंत्र असतं, जिथे विचारांची स्पष्टता जन्म घेते, जिथे आत्मा आपला खरा आवाज ऐकू शकतो. मेंटल आयसोलेशन म्हणजे सामाजिक अलगाव नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही जगापासून पळा, तर असा की तुम्ही तुमच्या आत इतक्या खोलवर केंद्रित व्हा की बाहेरचा गोंगाट तुम्हाला विचलित करू शकणार नाही. 99% लोक आपली ऊर्जा बाहेरच्या जगात खर्च करतात. कोण काय म्हणतोय, कोण काय विचार करतोय, कोणाला प्रभावित करायचं आहे, कोणापेक्षा चांगलं दिसायचं आहे. पण 1% लोक आपली ऊर्जा आत गुंतवतात. ते जाणतात की खरी लढाई बाहेर नाही, आत लढली जाते. आणि जो आपल्या आत जिंकतो त्याला बाहेरची लढाई लढण्याची गरज उरत नाही. जेव्हा तुम्ही तुमचं मन एकांतात ठेवता तेव्हा सुरुवातीला एक विचित्र अस्वस्थता जाणवते. कारण आपण सगळे गर्दीचे सवयीचे आहोत. आपल्याला सतत कोणाची तरी उपस्थिती हवी असते, कोणती तरी विचलितता हवी असते. संगीत, फोन, संवाद, गोंगाट. शांतता आपल्याला घाबरवते, कारण शांतता आपल्याला दाखवते की आपण आतून किती रिकामे आहोत. पण हीच शांतता उपचाराची पहिली पायरी आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या मनाला काही वेळ एकटं राहू देता तेव्हा ते स्वतःला स्वच्छ करू लागतं. जसं एखाद्या तलावाचं पाणी जोपर्यंत ढवळलं जातं तोपर्यंत गढूळ राहतं,
पण जेव्हा ते शांत सोडलं जातं तेव्हा हळूहळू सगळी घाण तळाशी बसते आणि पाणी पारदर्शक होतं. मेंटल आयसोलेशन तुम्हाला तुमचे विचार निरीक्षण करण्याची शक्ती देतं. गर्दीत राहून आपण प्रतिक्रिया देतो, पण एकट्याने राहून आपण चिंतन करतो. चिंतनच जागरूकतेला जन्म देतं. जेव्हा तुम्ही एकांतात बसता तेव्हा तुमच्यात लपलेले नमुने दिसू लागतात. तुमची भीती, तुमच्या मर्यादा, तुमच्या इच्छा. तुम्हाला समजू लागतं की कोणते विचार तुमचे स्वतःचे आहेत आणि कोणते दुसऱ्यांकडून उधार घेतलेले आहेत. हीच जागरूकता तुम्हाला तुमच्या खऱ्या स्वरूपाशी भेटवते. 1% लोक या एकांताला आपल्या दिनचर्येचा भाग बनवतात. ते दररोज काही वेळ आपल्या विचारांसोबत घालवतात, कोणत्याही विचलिततेशिवाय. काही लोक याला ध्यान म्हणतात, काही जर्नलिंग, काही चिंतन. पण नाव काहीही असो, उद्देश एकच आहे, आपल्या मनाशी एक प्रामाणिक संवाद. कारण स्पष्टता कोणत्या सेमिनार किंवा पुस्तकातून येत नाही. ती तेव्हा येते जेव्हा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारता आणि उत्तर ऐकण्याची हिंमत ठेवता. मेंटल आयसोलेशन सर्जनशीलतेचं जन्मस्थान देखील आहे. जेव्हा मन शांत असतं तेव्हा कल्पनाशक्ती जागी होते. गर्दीत विचार करणारा माणूस तेच विचार करतो जे सगळे करतात, पण जो एकट्याने विचार करतो तो नवीन दिशा शोधतो. इतिहासातील जितके महान विचार आले, मग ते न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत असो, टेस्लाचं दृष्टिकोन असो किंवा बुद्धाचं ज्ञान, सगळ्यांची मुळं एकांतात होती. शांतता हीच ती प्रयोगशाळा आहे जिथे विचार जन्म घेतात आणि परिपक्व होतात. पण या एकांताची शक्ती समजून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनाशी अस्वस्थ व्हावं लागेल. कारण जेव्हा तुम्ही बाहेरच्या गोंगाटापासून डिस्कनेक्ट होता तेव्हा तुमचं मन सुरुवातीला जुन्या आठवणी, अपूर्ण पश्चाताप आणि दाबलेल्या भावना पृष्ठभागावर आणतं. हा तो टप्पा आहे जिथे बहुतेक लोक हार मानतात आणि पुन्हा विचलिततेत परततात. पण 1% लोक तिथेच टिकतात. ते आपल्या मनाच्या प्रत्येक पैलूला पाहण्याची हिंमत ठेवतात. ते आपल्या अंधाऱ्या भागांपासून पळत नाहीत, त्यांचा सामना करतात. हाच सामना त्यांना हलकं आणि स्पष्ट बनवतो. मेंटल आयसोलेशन तुम्हाला स्वातंत्र्य देतं, भावनिक आणि मानसिक दोन्ही. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या मतापासून अलिप्त होणं शिकता तेव्हा तुम्ही तुमच्या विचारांवर विश्वास ठेवू लागता. तुमचा आत्मसन्मान मान्यतेवर नाही, खात्रीवर टिकतो. तुम्हाला दुसऱ्यांच्या मंजुरीची गरज वाटत नाही, कारण तुम्हाला तुमच्या दिशेवर विश्वास असतो. हीच ती अवस्था आहे जिथून खरं स्वातंत्र्य सुरू होतं. अध्याय 6, कंट्रोल्ड केऑस, नियंत्रित अराजकता. आयुष्यात जे लोक सर्वात जास्त यशस्वी होतात त्यांनी एक गोष्ट इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने समजून घेतली आहे. ती म्हणजे अराजकतेपासून पळायचं नाही, तर तिला नियंत्रित करायला शिकायचं. कंट्रोल्ड केऑस म्हणजे ती अवस्था जिथे बाहेरचं जग विखुरलेलं दिसतं, पण आत एक खोल स्थिरता असते. जिथे प्रत्येक गोष्ट अनिश्चित आहे, पण तरीही तुम्ही संयम गमावत नाही. हीच ती क्षमता आहे जी 1% लोकांना इतर गर्दीपासून वेगळी करते. प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अराजकता अनुभवतो. अपयश, नात्यांचे चढउतार, आर्थिक अस्थिरता, समाजाचा दबाव किंवा आपल्या आतली अस्वस्थता. सामान्य लोक या परिस्थितीत घाबरतात, तुटतात किंवा दोष देऊ लागतात. पण जे लोक मानसिकदृष्ट्या परिपक्व असतात ते अराजकतेला एका खेळाच्या मैदानासारखं पाहतात. त्यांच्यासाठी ही एक परीक्षा आहे जी सिद्ध करते की त्यांचं मन किती स्थिर आहे. कंट्रोल केऑस हेच शिकवतं की तुम्हाला आयुष्यातील वादळं थांबवायची नाहीत, तर त्यांच्यात संतुलन राखून चालायचं आहे. अराजकतेला नियंत्रित करण्याची पहिली पायरी आहे स्वीकृती. म्हणजे हे मान्य करणं की आयुष्य नेहमी सरळ रेषेत जाणार नाही. लोकांना परिपूर्णता हवी असते. प्रत्येक गोष्ट नियोजित आणि अंदाज करता येणारी असावी. पण जगाचा स्वभावच अनिश्चितता आहे. जर तुम्ही हे सत्य स्वीकारलं नाही तर प्रत्येक छोटी अडचण तुम्हाला अस्थिर करेल. कंट्रोल केऑसचा पहिला नियम हाच आहे की जे तुमच्या नियंत्रणात नाही त्यासाठी लढाई करू नका. कारण ऊर्जा मर्यादित आहे आणि ती योग्य दिशेने वापरायला हवी. 1% लोक जाणतात की अराजकता आयुष्याचा भाग आहे. ते त्यापासून घाबरत नाहीत, तर ते तिला रचनेचा भाग मानतात. जेव्हा इतर लोक स्थिरतेच्या शोधात असतात, हे लोक अनिश्चिततेत भरभराट करतात. कारण ते जाणतात की वाढ नेहमी अस्थिरतेत होते. जसं स्नायू तेव्हाच मजबूत होतात जेव्हा त्यांना ताण दिला जातो, तसंच मन तेव्हाच विकसित होतं जेव्हा त्याला अराजकतेचा सामना करावा लागतो. म्हणून ते अस्वस्थतेला विरोध करत नाहीत, तर स्वीकारतात. कंट्रोल केऑस म्हणजे भावनांवर नियंत्रण. जेव्हा परिस्थिती बिघडते तेव्हा माणसाची खरी ओळख त्याच्या प्रतिक्रियेत दिसते. सामान्य लोक घाबरतात, रागावतात किंवा दोष देतात. पण 1% लोक थांबतात. ते लगेच प्रतिक्रिया देत नाहीत, ते निरीक्षण करतात. त्यांना माहीत असतं की प्रत्येक परिस्थिती एका भ्रमासोबत येते. त्या क्षणी जी भीती वाटते ती बहुतेक वेळा तितकी मोठी नसते जितकी मन बनवतं. म्हणून ते आधी आपल्या आतल्या अराजकतेला शांत करतात, मग बाहेरच्या परिस्थितीला सांभाळतात. या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी एक गोष्ट आवश्यक आहे: मानसिक अंतर.
याचा अर्थ असा नाही की तुम्ही भावनाहीन व्हा, तर असा की तुम्ही प्रत्येक परिस्थितीला निरीक्षकाच्या नजरेने पहा. जसं तुम्ही एखादा चित्रपट पाहत आहात. तुम्ही त्यात सहभागी नाही, फक्त पाहत आहात की कथा कशी उलगडत आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या मनाची ही अवस्था प्राप्त करता, तेव्हा अराजकता तुम्हाला ओढू शकत नाही. तुम्ही तिच्यामध्येच राहून अप्रभावित राहता. हीच कंट्रोल्ड केऑसची खरी कला आहे. सहभागासोबत अलिप्तता. पण या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला तुमचा अहंकार विरघळवावा लागेल. अहंकार नेहमी इच्छितो की सगळं त्याच्या योजनेनुसार चालावं, आणि जेव्हा तसं होत नाही तेव्हा तो विरोध करतो. हाच विरोध दुःख बनतो. कंट्रोल्ड केऑसमध्ये तुम्ही हे शिकता की आयुष्याच्या नमुन्यांना अहंकाराने नाही, जागरूकतेने नॅव्हिगेट करायचं. जेव्हा तुम्ही तुमच्या अहंकाराची पकड सैल करता, तेव्हा अराजकता तुमच्या विरुद्ध नाही, तुमच्यासाठी काम करू लागते. कंट्रोल्ड केऑस फक्त तत्वज्ञान नाही, एक व्यावहारिक जीवन कौशल्य देखील आहे. जेव्हा एखादा व्यापारी बाजार कोसळतानाही शांत राहतो आणि तार्किक निर्णय घेतो, तो कंट्रोल्ड केऑसचंच उदाहरण असतो. जेव्हा एखादा खेळाडू हारल्यानंतरही आत्मविश्वास गमावत नाही, तर पुढच्या सामन्याची तयारी करतो, तो कंट्रोल्ड केऑसचा सराव करत असतो. जेव्हा एखादी व्यक्ती तुटलेल्या नात्यानंतरही स्वतःला सावरून पुढे जाते, तोही याच विचारसरणीचा भाग आहे. याचं मूळ तत्व आहे, अराजकतेला शत्रू मानू नका, तिला माहिती माना. प्रत्येक आव्हान तुम्हाला काहीतरी शिकवायला आलं आहे. तुमच्या कमकुवतपणा, तुमच्या मर्यादा, तुमच्या प्रतिक्रिया. जेव्हा तुम्ही अराजकतेला अभिप्रायासारखं पाहता, तेव्हा तुमचा संपूर्ण दृष्टिकोन बदलतो. आता तुम्ही पीडित नाही, निरीक्षक बनता. तुम्हाला समजतं की प्रत्येक वादळ तुमच्या आतल्या कोणत्यातरी जुन्या संरचनेला तोडायला आलं आहे, जेणेकरून एक नवीन बनू शकेल. 1% लोक अराजकतेच्या मध्येही आपली दिनचर्या आणि शिस्त सोडत नाहीत. ते जाणतात की जेव्हा आयुष्य अस्थिर वाटतं, तेव्हा सातत्य सर्वात मोठी ताकद असते. ध्यान, जर्नलिंग, व्यायाम हे सगळे छोटे आधार आहेत जे मनाला स्थिर ठेवतात. जेव्हा तुम्ही हे सातत्याने करता, तेव्हा तुम्ही अराजकतेच्या वादळातही स्थिर राहता. आणि जेव्हा तुम्ही स्थिर राहता, तेव्हा कोणतंही बाहेरचं वादळ तुम्हाला पाडू शकत नाही. अध्याय 7. इमोशनल मास्टरी, भावनिक प्रभुत्व. माणूस आपल्या आयुष्याचा गुलाम नसतो, तो आपल्या भावनांचा गुलाम असतो. जर एखादी व्यक्ती आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकली, तर ती जवळजवळ कोणत्याही परिस्थितीला सांभाळू शकते. इमोशनल मास्टरी म्हणजे भावनिक नियंत्रण. हीच ती शक्ती आहे जी 1% लोकांना इतरांपासून वेगळी करते. हे केवळ भावना दाबण्याची किंवा लपवण्याची गोष्ट नाही, तर त्यांना समजून घेण्याची, दिशा देण्याची आणि त्यांच्यासोबत शांतीत राहण्याची कला आहे. बहुतेक लोक आपल्या भावनांच्या प्रभावाखाली निर्णय घेतात, पण जे लोक भावनांचं निरीक्षण करायला शिकतात, ते आपल्या आयुष्याचे वास्तुविशारद बनतात. आपलं मन सतत भावनांचा अनुभव घेत असतं. आनंद, राग, भीती, असुरक्षितता, मत्सर, उत्साह, प्रेम, निराशा हे सगळं लाटांसारखं येत जात राहतं. पण जेव्हा आपण या लाटांशी जोडले जातो, तेव्हा आपण बुडू लागतो. इमोशनल मास्टरीचं पहिलं तत्व हेच आहे की भावना पाहायची, तिच्याशी जोडले जायचं नाही. जसं समुद्राच्या लाटा येतात आणि जातात, तसंच भावनाही तात्पुरत्या असतात. पण जर तुम्ही प्रत्येक लाट पकडण्याचा प्रयत्न केलात, तर तुम्ही स्वतःचं संतुलन गमावाल. म्हणून 1% लोक भावना अनुभवतात, पण त्यांचे गुलाम बनत नाहीत. भावनिक नियंत्रणाची सुरुवात जागरूकतेने होते. जेव्हा जेव्हा एखादी तीव्र भावना उठते, जसं राग किंवा भीती, तेव्हा थांबा. त्या भावनेचं निरीक्षण करा, तिला नाव द्या, जसं की आत्ता मी रागात आहे किंवा मला भीती वाटतीये. जेव्हा तुम्ही भावनेला नाव देता, तेव्हा तुमचं तार्किक मन सक्रिय होतं आणि भावनेची तीव्रता कमी होऊ लागते. न्यूरोसायन्स सांगतं की जेव्हा आपण एखाद्या भावनेला लेबल करतो, तेव्हा मेंदूचा अमिगडॅला शांत होतो आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे तर्काचा भाग सक्रिय होतो. हीच जागरूकतेची पहिली पायरी आहे. इमोशनल मास्टरीचा दुसरा भाग आहे प्रतिक्रिया देण्यापूर्वी समजून घेणं. सामान्य लोक एखाद्या अपमानाच्या किंवा कठीण परिस्थितीत लगेच प्रतिक्रिया देतात, कारण ते आपल्या भावनांच्या नियंत्रणात असतात. पण भावनिकदृष्ट्या परिपक्व व्यक्ती आधी समजून घेते की तिच्या प्रतिक्रियेचा परिणाम काय होईल. ती हे विचार करत नाही की आत्ता कसं वाटतंय, तर हे की पुढे काय हवं आहे. हाच फरक तिला इतरांपासून वेगळा करतो. तिला माहीत असतं की भावना व्यक्त करणं आवश्यक आहे, पण योग्य वेळी आणि योग्य दिशेने. इमोशनल मास्टरी म्हणजे भावनाहीन बनणं नाही, तर याचा अर्थ आहे की तुम्ही तुमच्या भावनांचे मालक व्हा, त्यांचे गुलाम नाही. राग एक शक्तिशाली भावना आहे, पण जर तुम्ही त्याला दिशा दिलीत, तर तोच राग तुम्हाला शिस्त आणि एकाग्रता देऊ शकतो. भीती एक कमकुवतपणा नाही, तर एक संकेत आहे जो तुम्हाला सांगतो की कुठे वाढ लपलेली आहे.
दुःख तुम्हाला आत्मपरीक्षणाची संधी देतं आणि आनंद तुम्हाला कृतज्ञता शिकवतो. म्हणजे प्रत्येक भावनेचा आपला उद्देश आहे, फक्त तो ओळखण्याची गरज आहे. 1% लोक आपल्या आतले भावनिक नमुने ओळखतात. त्यांना माहीत असतं की कोणती परिस्थिती त्यांना उत्तेजित करते आणि का. ते आपलं बालपण, अनुभव आणि विचारांचे नमुने समजून घेतात. कारण जोपर्यंत तुम्ही स्रोत समजत नाही, तोपर्यंत प्रतिक्रिया बदलू शकत नाही. जर तुम्हाला छोट्या गोष्टीवर राग येत असेल, तर त्याचं कारण कदाचित कोणत्यातरी जुन्या असुरक्षितेत लपलेलं असेल. इमोशनल मास्टरी म्हणजे या थरांना हळूहळू समजून घेणं आणि सोडून देणं. हे साध्य करण्यासाठी सर्वात आवश्यक आहे भावनिक अलिप्तता. अलिप्ततेचा अर्थ थंड होणं नाही, तर इतकं जागरूक होणं की तुमचा मूड दुसऱ्यांच्या शब्दांवर किंवा परिस्थितीवर अवलंबून नसेल. जेव्हा कोणी तुमची टीका करतं आणि तुम्ही तरीही शांत राहू शकता, तेव्हा समजा की तुम्ही प्रभुत्वाच्या दिशेने पाऊल टाकलं आहे. तेव्हा तुमचं मन दुसऱ्यांच्या गोष्टींवरून नाही, तुमच्या उद्देशावरून चालतं. हीच ती अवस्था आहे जिथून खरी शक्ती जन्म घेते. इमोशनल मास्टरीचा आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे आत्मकरुणा. बरेच लोक स्वतःवर अनावश्यकपणे कठोर असतात. त्यांना वाटतं की भावना अनुभवणं कमकुवतपणा आहे. पण खरं तर असुरक्षितता हीच परिपक्वतेची खूण आहे. आपल्या आतल्या वेदनेला स्वीकारणं कमकुवतपणा नाही, तर ताकद आहे. कारण जेव्हा तुम्ही आपल्या आतल्या सत्तेपासून पळत नाही, तेव्हा तुम्ही त्याचं रूपांतर करू शकता. 1% लोक आपल्या भावनांशी लढत नाहीत, त्यांना प्रक्रिया करतात. ते रडतात, लिहितात, ध्यान करतात आणि मग स्पष्टतेसह पुढे जातात. इमोशनल मास्टरीचा सराव दररोज करावा लागतो. ध्यान हे त्याचं सर्वात प्रभावी साधन आहे. जेव्हा तुम्ही रोज काही वेळ आपल्या विचारांचं आणि भावनांचं निर्णयाशिवाय निरीक्षण करता, तेव्हा तुम्ही हळूहळू त्यांचे निरीक्षक बनता. मग बाहेर कितीही अराजकता असो, आत एक स्थिरता टिकून राहते. जर्नलिंग देखील या प्रक्रियेत मदत करतं. जेव्हा तुम्ही तुमच्या भावना कागदावर उतरवता, तेव्हा तुम्ही त्यांना बाहेर काढता आणि त्यांचं ओझं कमी होऊ लागतं. इमोशनल मास्टरीचा सर्वात मोठा परिणाम आहे भावनिक स्वातंत्र्य. जेव्हा तुम्ही तुमच्या भावनांच्या नियंत्रणात नसता, तेव्हा दुसऱ्यांचं वर्तन तुमची मनस्थिती ठरवू शकत नाही. जर कोणी तुमच्या विरुद्ध बोललं, तर तुम्ही बचावात्मक होत नाही. जर कोणी तुम्हाला दुर्लक्षित केलं, तर तुम्ही असुरक्षित होत नाही. जर कोणी तुमचा अपमान केला, तर तुम्ही सूड विचार करत नाही. तुम्ही फक्त जागरूक राहता. ही देखील एक भावना आहे, ही देखील निघून जाईल. हीच जागरूकता तुम्हाला बाह्य अराजकतेपासून मुक्त करते. अध्याय 8 डीप वर्क, खोल काम. आजच्या जगात विचलितता ही कोणती समस्या नाही, ती एक महामारी बनली आहे. आपलं लक्ष प्रत्येक मिनिटाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीत विभागलेलं असतं. सोशल मीडिया, नोटिफिकेशन्स, ईमेल्स किंवा फक्त अनावश्यक विचार. याच गर्दीत डीप वर्क ही दुर्मिळ क्षमता आहे जी 1% लोकांना इतरांपासून वेगळी करते. ही ती अवस्था आहे जिथे व्यक्ती पूर्णपणे एका कामात बुडून जाते. बाहेरचा गोंगाट गायब होतो, वेळेची जाणीव मिटते आणि मन फक्त एकाच दिशेने वाहतं. डीप वर्क केवळ मेहनत नाही, ही एक मानसिक साधना आहे. ही ती प्रक्रिया आहे ज्यात माणूस आपल्या आतली सगळी विखुरलेली ऊर्जा एका बिंदूवर केंद्रित करतो आणि त्यातूनच असाधारण परिणाम निर्माण होतात. डीप वर्कची शक्ती समजून घेण्यासाठी आधी हे जाणून घ्या की आपलं मन कसं काम करतं. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही एका कामावरून दुसऱ्या कामावर जाता, तेव्हा तुमच्या मेंदूची संज्ञात्मक क्षमता कमी होते. याला अटेन्शन रेसिड्यू म्हणतात. म्हणजे जेव्हा तुम्ही मल्टीटास्किंग करता, तेव्हा तुमचं मन पूर्णपणे कोणत्याही कामात लागू शकत नाही. हे असं आहे जसं एका संगणकात 10 टॅब्स उघडे असतील, सगळे हळू चालतील. जेव्हा डीप वर्कमध्ये तुम्ही सगळे टॅब्स बंद करता आणि फक्त एकावर लक्ष केंद्रित करता. म्हणूनच जे लोक खोल एकाग्रतेत काम करतात, ते इतरांपेक्षा कितीतरी पटीने अधिक उत्पादक आणि सर्जनशील असतात. डीप वर्क म्हणजे केवळ बराच वेळ काम करणं नाही, तर गुणवत्तेसह करणं. बरेच लोक तासनतास काम करतात, पण त्यांचं लक्ष वारंवार भटकत राहतं. तीच एखादी व्यक्ती जर फक्त 2 तास शुद्ध एकाग्रतेत काम केली, तर ती त्याच वेळात इतरांपेक्षा कितीतरी अधिक परिणाम देऊ शकते. 1% लोक प्रमाणापेक्षा तीव्रतेवर लक्ष देतात. ते जाणतात की जे मन पूर्णपणे त्यात असतं, तेच काम अर्थपूर्ण बनतं. डीप वर्कसाठी पहिला नियम आहे विचलितता दूर करणं. तुम्हाला तुमचं वातावरण असं बनवावं लागेल जिथे मनाला वारंवार ओढणाऱ्या गोष्टी नसतील. नोटिफिकेशन्स बंद करणं, अनावश्यक ॲप्स काढून टाकणं आणि एक निश्चित कामाची जागा ठेवणं, हीच सुरुवात आहे. 1% लोक ही गोष्ट गांभीर्याने घेतात. ते दररोज आपल्या मनाला हे शिकवतात की एकाग्रता एका स्नायूसारखी आहे. जितकी वापराल तितकी मजबूत होईल आणि जर तिला वारंवार व्यत्यय दिलात तर ती कमकुवत पडेल. डीप वर्कची सर्वात सुंदर गोष्ट ही आहे की ती तुमचं मन शांत करते. जेव्हा तुम्ही एखाद्या कामात पूर्णपणे शोषून जाता, तेव्हा मनात कोणताही दुसरा आवाज नसतो.
हीच ती अवस्था आहे जिला मानसशास्त्रात फ्लो स्टेट म्हणतात. हा तो क्षण असतो जेव्हा मन, शरीर आणि क्रिया एक होतात. कलाकार, लेखक, शास्त्रज्ञ आणि खेळाडू सगळे याच अवस्थेचा पाठलाग करतात, कारण हीच ती जागा आहे जिथे सर्जनशीलतेचा जन्म होतो. या अवस्थेत ना वेळ दिसतो, ना भीती, ना थकवा, फक्त एक खोल शांतता असते जिथे केवळ काम उरतं आणि करणारा विरघळतो. डीप वर्क केवळ उत्पादन वाढवण्यासाठी नाही, तर ओळख बदलण्यासाठी देखील आहे. जेव्हा तुम्ही दररोज काही तास तुमचं मन पूर्णपणे एखाद्या अर्थपूर्ण कामात लावता, तेव्हा तुम्ही हळूहळू त्या कामाशी एकरूप होऊ लागता. तुमची स्वप्रतिमा बदलते. तुम्ही स्वतःला एक निर्माता, एक विचारवंत, एक शिस्तबद्ध आत्मा म्हणून पाहू लागता. हाच बदल आतून आत्मविश्वास आणतो, कारण आता तुम्हाला माहीत असतं की तुम्ही विचलिततेने भरलेल्या जगातही एकाग्र राहू शकता. ही जाणीव आत्मसन्मानाला जन्म देते. अध्याय 9. एनर्जी मॅनेजमेंट, ऊर्जा व्यवस्थापन. माणसाची सर्वात मोठी संपत्ती ना पैसा आहे ना वेळ, तर त्याची ऊर्जा आहे. प्रत्येक विचार, प्रत्येक भावना, प्रत्येक निर्णय, प्रत्येक कृती ऊर्जेनेच चालवली जाते. जर ऊर्जा असंतुलित असेल तर सर्वात महान विचारही व्यर्थ होतात. आणि जर ऊर्जा स्थिर आणि नियंत्रित असेल तर साधारण प्रयत्नही असाधारण परिणाम देऊ शकतात. 1% लोक हीच गोष्ट खोलवर समजून घेतात की आयुष्याचा खरा खेळ वेळ व्यवस्थापनाचा नाही, तर ऊर्जा व्यवस्थापनाचा आहे. कारण वेळ तर सगळ्यांकडे सारखाच असतो. फरक यात पडतो की कोण आपली ऊर्जा कशी वापरतो. आपली ऊर्जा केवळ शारीरिक नसते, ती मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक स्तरावरही काम करते. बरेच लोक दिवसभर काम करतात, पण त्यांचं मन थकलेलं असतं, कारण त्यांनी आपल्या भावनिक ऊर्जेला योग्य दिशा दिलेली नसते. ते दुसऱ्यांच्या नकारात्मकतेत, छोट्या छोट्या गोष्टींच्या रागात किंवा चिंतेत आपली अर्धी ऊर्जा खर्च करतात. म्हणूनच 1% लोक ऊर्जेच्या 4ही स्तरांना समजतात: शरीर, मन, भावना आणि आत्मा, आणि प्रत्येक स्तराला जाणीवपूर्वक संतुलित ठेवतात. शारीरिक ऊर्जेचा स्रोत आहे शरीर. शरीर जर कमकुवत असेल तर मनही स्थिर राहू शकत नाही. झोप, आहार आणि व्यायाम हे 3 स्तंभ आहेत ज्यांवर शारीरिक ऊर्जा टिकलेली असते. बरेच लोक रात्री उशिरापर्यंत जागतात, जंक फूड खातात आणि दिवसभर बसून राहतात. मग तक्रार करतात की लक्ष लागत नाही, प्रेरणा येत नाही. पण ही कोणती मानसिक समस्या नाही, शारीरिक थकव्याचा परिणाम आहे. 1% लोक आपल्या शरीराला यंत्रासारखं नाही, तर मंदिरासारखं वागवतात. ते जाणतात की त्यांच्या मानसिक स्पष्टतेचा आधार हेच शरीर आहे. म्हणून ते आपल्या झोपेला गुपित मानतात, सकाळचा वेळ शांत ठेवतात आणि खाण्यात शिस्त राखतात. त्यांचा नियम असतो: तुम्ही तेच विचार करू शकता जे तुमचं शरीर सहन करू शकतं. दुसरा स्तर आहे मानसिक ऊर्जा, म्हणजे विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची शक्ती. आपलं मन प्रत्येक निर्णयावर थोडी ऊर्जा खर्च करतं. म्हणून जर तुमचा दिवस वारंवारच्या छोट्या निर्णयांनी भरलेला असेल, काय घालायचं, काय खायचं, काय पाहायचं, तर तुमची मानसिक ऊर्जा दुपारपर्यंत संपून जाते. 1% लोक ही गोष्ट समजतात आणि आपल्या आयुष्यात निर्णय पद्धती बनवतात. ते दिनचर्या सोपी करतात, जेणेकरून मन मोठ्या गोष्टींवर लक्ष देऊ शकेल. म्हणूनच बरेच यशस्वी लोक आपल्या कपड्यांत किंवा दिनचर्येत विविधता ठेवत नाहीत. ते आपल्या विचारांची शक्ती वाचवतात. ते विचलिततेपासून अंतर ठेवतात, कारण त्यांना माहीत असतं की प्रत्येक विचलितता, मग ती छोटी का असेना, त्यांची ऊर्जा गळती करते. तिसरा स्तर आहे भावनिक ऊर्जा, जी सर्वात सूक्ष्म आणि सर्वात शक्तिशाली असते. तुमच्या भावना एकतर तुम्हाला इंधन देतात किंवा निचरा करतात. जर तुम्ही दररोज अशा लोकांसोबत राहता जे नकारात्मक आहेत, तक्रार करतात किंवा तुम्हाला खाली दाखवतात, तर हळूहळू तुमची भावनिक ऊर्जा कमकुवत पडू लागते. 1% लोक ही गोष्ट खूप गांभीर्याने घेतात. ते आपलं सामाजिक वर्तुळ निवडतात, सहन करत नाहीत. ते आपल्या आजूबाजूला सकारात्मकता, जिज्ञासा आणि वाढीची वारंवारता ठेवतात. त्यांना माहीत असतं की प्रत्येक व्यक्ती ज्याच्या संगतीत ते राहतात, त्यांच्या मनात एक मानसिक कंपन सोडतो, आणि तेच कंपन त्यांच्या विचारांची दिशा ठरवतं. चौथा आणि अंतिम स्तर आहे आध्यात्मिक ऊर्जा, म्हणजे ती शक्ती जी उद्देशातून येते. जर तुमच्या आयुष्याला कोणताही मोठा अर्थ नसेल, तर तुमची ऊर्जा विखुरली जाईल. एका दिशेत केंद्रित राहण्यासाठी उद्देश आवश्यक आहे. 1% लोक कोणत्या बाह्य गोष्टीने नाही, तर आपल्या दृष्टिकोनाने प्रेरित राहतात. ते जाणतात की जेव्हा काम फक्त कमवण्यासाठी नाही, तर कोणत्या तरी अर्थपूर्ण ध्येयासाठी केलं जातं, तेव्हा ऊर्जा दुप्पट होते. उद्देशाशी जोडलं जाणं मनाला स्थिर करतं आणि त्याला थकव्यापासून वर उचलतं. अध्याय 10. सेल्फ इमेज अपग्रेड, स्वप्रतिमा उन्नयन. प्रत्येक माणूस तोच बनतो जसा तो स्वतःबद्दल विचार करतो. तुमचं वर्तन, तुमचे निर्णय, तुमच्या सवयी, सगळं तुमच्या स्वप्रतिमेवरून, म्हणजे स्वतःच्या मानसिक चित्रावरून ठरतं.
जर तुमच्या मनात ही प्रतिमा असेल की तुम्ही सामान्य आहात, की तुमच्याकडून काही मोठं होऊ शकत नाही, तर तुमचं मन त्यानुसारच काम करेल. पण जर तुमचा विश्वास असेल की तुम्ही सक्षम, शिस्तबद्ध आणि यशस्वी व्यक्ती आहात, तर तुमचं मन त्याच दिशेने ऊर्जा लावेल. म्हणून 1% लोक आपलं आयुष्य सुधारण्याआधी आपली स्वप्रतिमा सुधारतात. कारण जेव्हा तुमची आंतरिक प्रतिमा बदलते, तेव्हा तुमची बाह्य वास्तविकता आपोआप बदलू लागते. स्वप्रतिमा ही कोणती जन्मजात गोष्ट नाही, ती हळूहळू बनते. बालपणातील अनुभवांतून, कुटुंबाच्या बोलण्यातून, समाजाच्या विचारांतून आणि अपयश किंवा यशातून. बालपणात जेव्हा तुम्हाला वारंवार सांगितलं गेलं की तुझ्याने होणार नाही, तू कमकुवत आहेस, तू चुकीचा आहेस, तेव्हा ते शब्द तुमच्या अवचेतनात ठसा बनले. तुमचं मन त्या वाक्यांना खरं मानू लागलं आणि तुमची ओळख त्याच मर्यादांमध्ये सिमटली. आता जेव्हा तुम्ही काहीतरी मोठं करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा ती जुनी स्वप्रतिमा तुम्हाला थांबवते. तुमच्या आतून एक आवाज उठतो, मी कोण असं करणारा. हाच आंतरिक प्रतिकार तुमच्या वाढीचा सर्वात मोठा शत्रू आहे. 1% लोक हा प्रतिकार ओळखतात आणि तो बदलण्याचा निर्णय घेतात. स्वप्रतिमा उन्नत करणं ही कोणती प्रेरणादायी सराव नाही, तर मानसिक पुनर्रचना आहे. याची पहिली पायरी आहे जागरूकता. तुम्हाला हे ओळखावं लागेल की तुम्ही स्वतःला खरोखर कसं पाहता. तुमच्या आत हा विश्वास आहे का की तुम्ही सक्षम आहात, की तुमच्या मनाच्या खोलवर अजूनही असुरक्षितता आणि शंका लपलेली आहे. जोपर्यंत तुम्ही हे ओळखत नाही की तुमची आंतरिक प्रतिमा कशी आहे, तोपर्यंत तुम्ही ती बदलू शकत नाही. स्वप्रतिमा बदलण्याची दुसरी पायरी आहे कल्पनाशक्ती. तुम्हाला तुमच्या मनात एक नवीन प्रतिमा बनवावी लागेल, जी त्या व्यक्तीची असेल जी तुम्ही बनू इच्छिता. हे कोणतं खोटं स्वप्न नाही, तर मानसिक आराखडा आहे. उदाहरणार्थ, जर तुम्हाला एक आत्मविश्वासू वक्ता बनायचं असेल, तर रोज तुमच्या मनात कल्पना करा की तुम्ही मंचावर उभे आहात, आत्मविश्वासाने बोलत आहात, लोक लक्षपूर्वक ऐकत आहेत आणि तुम्हाला समाधान वाटतंय. जितक्या स्पष्टतेने आणि भावनेने तुम्ही ही प्रतिमा तुमच्या मनात पाहाल, तितक्या वेगाने तुमचं अवचेतन तिला खरं मानू लागेल. आणि जेव्हा अवचेतन एखाद्या गोष्टीला खरं मानतं, तेव्हा ते त्यानुसार वागू लागतं. स्वप्रतिमा सुधारण्याचा तिसरा भाग आहे पुष्टीकरण, म्हणजे वारंवार स्वतःला सकारात्मक वाक्य सांगणं. जसं की मी सक्षम आहे, मी शिस्तबद्ध आहे, मी माझ्या आयुष्याचं नियंत्रण स्वतः ठेवतो. सुरुवातीला ही वाक्य खोटी वाटतील, पण पुनरावृत्तीने अवचेतन त्यांना नवीन सत्य मानू लागेल. हे असंच आहे जसं मातीत नवीन बी पेरणं. सुरुवातीला काही दिसत नाही, पण आत मुळं तयार होत असतात. 1% लोक ही प्रक्रिया दैनंदिन विधीसारखी स्वीकारतात. ते आपल्या दिवसाची सुरुवात आणि शेवट आपल्या नव्या स्वप्रतिमेच्या पुष्टीने करतात. पण केवळ पुष्टीकरणाने काही होणार नाही जर तुम्ही तुमच्या कृती बदलल्या नाहीत तर. तुमचं अवचेतन तुमच्या शब्दांवरून नाही, तुमच्या कर्मांवरून प्रभावित होतं. म्हणून जेव्हा तुम्ही तुमची नवी स्वप्रतिमा शब्दांत सांगता, तेव्हा त्यानुसार वागाही. जसं की जर तुम्ही ठरवलं असेल की तुम्ही शिस्तबद्ध व्यक्ती आहात, तर दुसऱ्याच दिवशी तुमच्या दिनचर्येत शिस्त आणा. जेव्हा तुमचं मन पाहतं की तुमचे शब्द आणि कृती जुळतात, तेव्हा ते जुनी प्रतिमा सोडून नवी स्वीकारू लागतं. हीच आंतरिक सुसंगतता स्वप्रतिमेला वास्तविकतेत बदलते. अध्याय 11, सिस्टम्स थिंकिंग, पद्धतशीर विचार. प्रत्येक माणसाला वाटतं की त्याचं आयुष्य चांगलं व्हावं, पण फार कमी लोक हे समजतात की आयुष्य बदलण्यासाठी प्रेरणा नाही, पद्धत हवी. प्रेरणा तुम्हाला सुरुवात करवते, पण पद्धत तुम्हाला सातत्यानं चालवते. हाच फरक आहे 99% आणि 1% लोकांमध्ये. इतर लोक प्रत्येक वेळी प्रेरणा शोधतात आणि जेव्हा ती संपते तेव्हा थांबतात. पण 1% लोक आपलं आयुष्य एका व्यवस्थित पद्धतीसारखं चालवतात, जिथे प्रत्येक काम, प्रत्येक सवय, प्रत्येक निर्णय एका नमुन्यात बसतो. हीच विचारसरणी म्हणतात सिस्टम्स थिंकिंग, म्हणजे विचार करण्याची ती पद्धत जी आयुष्याला यादृच्छिक घटनांच्या रूपात नाही, तर एका परस्पर संबंधित संरचनेच्या रूपात पाहते. सिस्टम्स थिंकिंगचा पाया या समजुतीवर टिकलेला आहे की प्रत्येक गोष्ट कोणत्या तरी मोठ्या प्रक्रियेचा भाग आहे. तुमचे निर्णय, तुमच्या सवयी, तुमचं वातावरण, तुमचे लोक सगळे एकमेकांशी जोडलेले आहेत. जर यातला एकही भाग कमकुवत असेल तर संपूर्ण संरचना हलते. बहुतेक लोक आपल्या समस्यांना वेगवेगळ्या भागांत पाहतात. जसं की माझं लक्ष लागत नाही, मी वेळ व्यवस्थापित करू शकत नाही, माझा मूड खराब राहतो. पण 1% लोक जाणतात की हे सगळे वेगळे मुद्दे नाहीत, तर एकाच पद्धतीचे वेगवेगळे भाग आहेत. जेव्हा पद्धत अनुकूल केली जाते तेव्हा सगळ्या समस्या आपोआप सुधारू लागतात. सिस्टम्स थिंकिंगची सर्वात मोठी ताकद ही आहे की ती सातत्य निर्माण करते. उदाहरणार्थ, जर तुम्ही तंदुरुस्तीसाठी प्रेरित होऊन 1 आठवडा व्यायामशाळेत गेलात तर काहीही बदलणार नाही.
पण जर तुम्ही एक पद्धत बनवलीत, निश्चित वेळ, निश्चित व्यायाम योजना, संतुलित आहार आणि झोपेची दिनचर्या, तर हळूहळू परिणाम येऊ लागतील. पद्धत शिस्तीला सहज बनवते, कारण पद्धत भावनांवर अवलंबून नसते, प्रक्रियेवर अवलंबून असते, आणि प्रक्रिया नेहमी स्थिर राहते जेव्हा भावना बदलत राहतात. 1% लोक प्रत्येक क्षेत्रात पद्धत बनवतात, मग ते शिकणं असो, काम करणं असो, पैसे वाचवणं असो किंवा नाती निभावणं. त्यांच्यासाठी आयुष्य यादृच्छिक नाही, ते प्रत्येक गोष्ट मोजता येणारी आणि पुनरावृत्ती करता येणारी बनवतात. उदाहरणार्थ, जर कोणी उद्योजक असेल तर तो फक्त उत्पादने विकत नाही, तो एक प्रक्रिया रचतो. उत्पादन कसं बनेल, कसं वितरित होईल, अभिप्राय कसा येईल, सुधारणा कशी होईल. अशा प्रकारे त्याचं यश नशिबावर नाही, पद्धतीवर टिकतं. सिस्टम्स थिंकिंगचं दुसरं तत्व आहे अभिप्राय चक्र समजून घेणं, म्हणजे हे जाणणं की तुमच्या कृतींचा दीर्घकालीन परिणाम काय होईल. बरेच लोक तात्काळ परिणाम न दिसल्याने हार मानतात, पण पद्धतशीर विचारक जाणतो की प्रत्येक प्रक्रियेला संयुक्त होण्यासाठी वेळ लागतो. जसं एक बी जेव्हा पेरलं जातं तेव्हा काही आठवडे काहीही दिसत नाही, पण आत मुळं तयार होत असतात. तसंच जेव्हा तुम्ही एखाद्या पद्धतीवर सातत्याने काम करता तेव्हा सुरुवातीच्या काळात कोणताही परिणाम दिसत नाही, पण नंतर वाढ घातांकी होते. हाच कंपाऊंड इफेक्ट पद्धतशीर विचारकांची सर्वात मोठी समज असते. सिस्टम्स थिंकिंगमध्ये आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे स्वयंचालितता. 1% लोक आपलं मन पुनरावृत्ती होणाऱ्या निर्णयांवर वाया घालवत नाहीत. ते सवयी अशा प्रकारे रचतात की त्यांना विचार करण्याची गरजच पडत नाही. जसं दररोज कधी उठायचं, काय खायचं, कधी काम सुरू करायचं, हे सगळं आधीच ठरलेलं असतं. यामुळे मानसिक ऊर्जा वाचते, जी सर्जनशीलता आणि रणनीतीसाठी वापरली जाते. सामान्य लोक दररोज नवीन निर्णयांवर ऊर्जा खर्च करतात आणि दिवसाच्या शेवटी थकलेले वाटतात. पण ज्यांच्याकडे पद्धत आहे ते थकत नाहीत, कारण त्यांची प्रत्येक कृती आधीच ठरलेली असते. शेवटी सिस्टम्स थिंकिंग तुम्हाला हे शिकवतं की महानता ही कोणती घटना नाही, तर संरचनेचा परिणाम आहे. जे लोक आपल्या आयुष्याला संरचना देतात ते नियतीला दिशा देतात. इतर लोक फक्त प्रवाहात वाहत राहतात. 1% लोक जाणतात की जर तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी योग्य पद्धत बनवलीत आणि तिला सातत्याने परिष्कृत करत राहिलात तर यश तुम्हाला शोधेल, कारण तेव्हा तुमचं आयुष्य संयोगाने नाही, रचनेने चालत असेल. अध्याय 12, वेल्थ सायकोलॉजी, संपत्ती मानसशास्त्र. पैसा स्वतःच ना चांगला आहे ना वाईट, तो फक्त एक ऊर्जा आहे जी त्या व्यक्तीच्या स्वभावाला आणखी वाढवते ज्याच्याकडे ती असते. जर तुमच्या आत शिस्त, दृष्टिकोन आणि आत्मनियंत्रण असेल तर पैसा तुमच्या आयुष्यात स्वातंत्र्य आणेल. पण जर तुमच्या आत लोभ, भीती आणि असुरक्षितता असेल तर तोच पैसा तुम्हाला मानसिकदृष्ट्या गुलाम बनवेल. वेल्थ सायकोलॉजी म्हणजे पैशाला फक्त एक साधन म्हणून नाही, तर एक मानसिक अवस्था म्हणून समजून घेणं. हीच ती विचारसरणी आहे जी 1% लोकांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनवते. जेव्हा इतर लोक पैशांच्या मागे धावत थकून जातात, संपत्तीची सुरुवात कधीही बँकेत होत नाही, ती मनात होते. बरेच लोक श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांची विचारसरणी अजूनही कमतरतेच्या भावनेने भरलेली असते. ते प्रत्येक वेळी पैशाला भीतीशी जोडतात. जर गमावला तर, जर संपला तर, जर मी अपयशी झालो तर. हीच भीती त्यांची क्षमता मर्यादित करते. पण 1% लोक विपुलतेच्या विचारसरणीने विचार करतात. त्यांच्यासाठी पैसा मर्यादित गोष्ट नाही, तर मूल्य निर्मितीचा परिणाम आहे. ते जाणतात की जितकं अधिक मूल्य ते जगाला देतील तितकी अधिक संपत्तीची धारा त्यांच्याकडे येईल. म्हणून ते पैशाच्या मागे धावत नाहीत, ते मूल्याच्या मागे धावतात आणि पैसा स्वतः त्यांच्या मागे येतो. वेल्थ सायकोलॉजीचं पहिलं तत्व आहे जबाबदारी. श्रीमंत व्यक्ती बनणं म्हणजे फक्त पैसा कमावणं नाही, तर आपल्या निर्णयांची पूर्ण जबाबदारी घेणं. गरीब विचारसरणीचे लोक नेहमी बाह्य गोष्टींना दोष देतात. सरकार योग्य नाही, संधी नाहीत, परिस्थिती वाईट आहे. पण 1% लोक आपल्या आयुष्याचे वास्तुविशारद स्वतः बनतात. ते समजतात की त्यांचं वर्तमान त्यांच्या विचार आणि निवडींचा परिणाम आहे. म्हणून ते दुसऱ्यांना दोष देत नाहीत, तर स्वतःला सुधारतात. हीच मालकी त्यांची विचारसरणी वेगळी बनवते. दुसरं तत्व आहे आर्थिक जागरूकता. बरेच लोक पैशाला भावनिकरित्या हाताळतात, तर्काने नाही. ते पैसा आल्यावर आनंदी होतात आणि गेल्यावर दुःखी. पण 1% लोक पैसा एका खेळासारखा खेळतात, भावनेसारखा नाही. ते जाणतात की पैसा त्यांच्याकडे टिकतो जे त्याला समजतात. म्हणून ते आपली आर्थिक बुद्धिमत्ता वाढवतात. गुंतवणूक, बचत, चक्रवाढ आणि जोखीम व्यवस्थापन अशा संकल्पना शिकतात. ते जाणतात की पैसा वाढवणं नशिबाने नाही, ज्ञानाने शक्य आहे. वेल्थ सायकोलॉजीचं तिसरं तत्व आहे विलंबित समाधान.
जो व्यक्ती तात्काळ सुखाच्या लालसेत जगतो तो कधीही संपन्न होऊ शकत नाही, कारण पैशाला गुणाकार होण्यासाठी वेळ लागतो. 1% लोक अल्पकालीन आनंदाच्या जागी दीर्घकालीन फायदा निवडतात. ते अनावश्यक गोष्टींवर खर्च करत नाहीत, तर आपला पैसा मालमत्तेत बदलतात. ते जाणतात की प्रत्येक रुपयाचं काम आहे, एकतर तुमच्यासाठी काम करणं किंवा तुमच्या विरुद्ध. सामान्य लोक पैसा खर्च करतात आपली प्रतिमा दाखवण्यासाठी, जेव्हा 1% लोक पैसा गुंतवतात आपल्या खऱ्या स्वातंत्र्यासाठी. वेल्थ सायकोलॉजीमध्ये आणखी एक खोल घटक आहे, आत्ममूल्य. जो व्यक्ती स्वतःला छोटा मानतो तर कधीही मोठी रक्कम आकर्षित करू शकत नाही, कारण अवचेतन मन नेहमी तीच वास्तविकता बनवतं जिथे योग्य मानतं. जर तुमच्या मनात हा विश्वास असेल की मी इतक्या पैशांचा लायक नाही, तर तुमचं मन कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसा गमावेल. 1% लोक स्वतःला कमतरतेशी नाही, उद्देशाशी जोडतात. ते जाणतात की त्यांचं मूल्य त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीपेक्षा कितीतरी मोठं आहे, म्हणून ते संपत्तीला आपल्या योग्यतेचा पुरावा नाही, तर आपल्या योगदानाचा परिणाम मानतात. संपत्तीबद्दल संतुलित दृष्टिकोन असणंही आवश्यक आहे. बरेच लोक श्रीमंत होण्याच्या प्रयत्नात स्वतःलाच विसरतात. ते पैसा कमावता कमावता थकून जातात आणि मग तोच पैसा त्यांचा आनंद हिरावून घेतो. 1% लोक पैसा कमावतात पण त्याचे गुलाम बनत नाहीत. त्यांच्यासाठी पैसा आयुष्याचं केंद्र नाही, तर एक साधन आहे ज्याने ते आपला दृष्टिकोन पूर्ण करू शकतात. ते जाणतात की पैसा तेव्हाच सार्थक आहे जेव्हा तो तुम्हाला अधिक स्वतंत्र बनवतो, अधिक चिंतित नाही. शेवटी वेल्थ सायकोलॉजी एक साधन आहे, मनाची नाही खिशाची. ही ती अवस्था आहे जिथे तुम्ही पैशापासून पळत नाही, पण त्याने बांधलेही जात नाही. तुम्ही त्याला आदर देता पण पूजा करत नाही. तुम्हाला माहीत असतं की पैसा साधन आहे, साध्य नाही. आणि जेव्हा ही समज आत खोलवर उतरते तेव्हा संपत्ती आपोआप तुमच्याकडे येऊ लागते, कारण तेव्हा तुमची विचारसरणी कमतरतेने नाही, विपुलतेने भरलेली असते. समारोप. तुमचा प्रवास सुरू होतो आता. तुम्ही या संपूर्ण प्रवासातून गेलात, तुम्ही समजून घेतलत की 1% लोक वेगळे का असतात, त्यांची विचारसरणी कशी असते, ते आपलं मन कसं पुन्हा प्रोग्राम करतात, ते तात्काळ समाधानाला कसं टाळतात, ते स्पष्टता कशी मिळवतात, ते एकांतात कसं शक्ती शोधतात, ते अराजकतेत कसं स्थिर राहतात, ते भावनांवर कसं प्रभुत्व मिळवतात, ते खोल कामात कसं बुडतात, ते ऊर्जा कशी व्यवस्थापित करतात, ते स्वप्रतिमा कशी उन्नत करतात, ते पद्धतशीर कसं विचार करतात आणि ते संपत्तीबद्दल कसं विचार करतात. हे सगळं ज्ञान आता तुमच्याकडे आहे, पण ज्ञान फक्त तेव्हाच शक्ती बनतं जेव्हा ते कृतीत उतरतं. तुम्ही आज जे शिकलात ते फक्त ऐकून ठेवू नका, ते जगा. एक छोटी सुरुवात करा. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा, मी उद्या कोणती एक गोष्ट वेगळी करू शकतो, आणि मग ती करा. कारण 1% विचारसरणी ही कोणती जादू नाही, ती एक निवड आहे, दररोजची निवड. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही सोपं सोडून कठीण निवडता, प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही तात्काळ सोडून दीर्घकालीन निवडता, प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही प्रतिक्रिया सोडून प्रतिसाद निवडता, तेव्हा तुम्ही 1%च्या दिशेने एक पाऊल पुढे जाता. हा प्रवास सोपा नाही, पण तो योग्य आहे. कारण या प्रवासाच्या शेवटी तुम्हाला फक्त यश मिळत नाही, तुम्हाला स्वातंत्र्य मिळतं, तुम्हाला शांती मिळते, तुम्हाला तुमचं खरं स्वरूप मिळतं. आणि हेच खरं यश आहे, जेव्हा तुमचं मन तुमचं सेवक बनतं, मालक नाही. जेव्हा तुमचं आयुष्य तुमच्या निवडींनी चालतं, परिस्थितींनी नाही. जेव्हा तुम्ही बाहेरच्या जगाच्या गोंगाटात आतली शांतता टिकवता, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने 1%मध्ये पोहोचता. आणि हा प्रवास आजपासून सुरू होतो, आत्तापासून, या क्षणापासून. जर हा मराठी ऑडिओबुक समरी तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण पुढच्या भागात आपण आणखी एक असं पुस्तक उलगडणार आहोत जे तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. लक्षात ठेवा, तुमचं मन तुमचं सर्वात मोठं साधन आहे. जेव्हा तुम्ही त्यावर प्रभुत्व मिळवता तेव्हा आयुष्य तुमच्या इच्छेनुसार वाहू लागतं.